यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मराठा आंदोलकांनी आमदाराला गावातून बाहेर काढल्याची माहिती समोर येते। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। मराठे हे आक्रमक झाल्याचं दिसून येते आरक्षणाच्या मागणीसाठी आणि त्यातच आता मराठा आंदोलकांनी आमदाराला गावातून बाहेर काढलेला आहे। आमदार उदयसिंग राजपूत यांना गावातून बाहेर काढलेला आहे। गावबंदी असताना गावात आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले। तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर। छत्रपती संभाजीनगर इथल्या सोयगावची ही दृश्य आहेत। या ठिकाणी सगळ्यांनी मिळून आमदार साहेबांना घेराव घातलेला आहे आणि त्यांना बाहेर जाण्यास भाग पाडल्याचं दिसून येतं। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? मराठ्यांचा लोकप्रतिनिधींना विरोध कायम असल्याचं दिसतंय। आता तर आमदार साहेबांना या सर्वांनी मिळून गावाच्या बाहेरच हाकलून लावलेला आहे। काय अपडेट्स आहेत? काय घडलं होतं इथे? राज, आपण पाहताय की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्यांच्या घरी आपण जायचं नाही, असा आक्रमक पवित्रा जो आहे तो मनोज जरांगे यांनी घेतलेला आहे आणि समाज बांधवांना सुद्धा घ्यायला सांगितलेलं आहे। अशामध्ये जर कोणते लोकप्रतिनिधी हे गावात जात असतील तर त्यांना त्या ठिकाणचे मराठा बांधव जे आहेत किंवा आंदोलक जे आहेत ते प्रश्न विचारतात की आमच्या आरक्षणाचं झालं काय किंवा तुम्ही आरक्षणाचा प्रश्न का उचलून धरला नाही, असा जाब विचारत या ठिकाणी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत हे मतदारसंघामध्ये गेलेले होते। तर अशा वेळेला या ठिकाणी गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला आणि प्रश्न विचारला की तुम्ही आरक्षणासंदर्भात वरिष्ठांशी का बोलले नाही किंवा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी तुम्ही का प्रयत्न करत नाहीत, असा सवाल जो आहे तो संतप्त झाला गावकऱ्यांनी उपस्थित केला। मात्र बराच वेळ या ठिकाणी आमदारांनी सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी सुद्धा गावकरी ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते। अखेर या ठिकाणावरून आमदारांनी काढता पाय घेतला आणि नंतर आमदारही वापस फिरले। मात्र ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी जात आहेत त्यांना मराठा समाज बांधव किंवा आंदोलक या ठिकाणी अडवतायत आणि त्यांना जाब विचारत आहेत। फराज, निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मराठा समाज बांधव हे लोकप्रतिनिधींना जाब विचारताना दिसत आहेत, त्यामुळे आता लोकप्रतिनिधी या सर्व समाज बांधवांची मागणी मान्य करणार का, सरसकट सगळ्यांना आरक्षण देणार का, ते पाहावं लागेल। तर ही दृश्य आपण बघू शकतोय छत्रपती संभाजीनगर इथल्या सोयगावची ही दृश्य आहेत। या ठिकाणी आमदार हे गावामध्ये आले होते, पण त्यावेळेला मराठा समाज बांधवांनी त्यांना बाहेर काढल्याचं दिसून येतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।